नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ग्रामरचा काळ हा पार्ट शिकणार आहोत. ओके, आता काळ म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला टेन्स असं म्हणतात. ओके, काळ ज्याला आपण मराठीमध्ये काळ म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये टेन्स असं म्हणतात. नाव यू नीड टू डू वन थिंग. यू हॅव टू रिलेट डिफरंट टेन्सेस विथ काळ इन मराठी. म्हणजे हे जे काळ आहेत ते तुम्हाला रिलेट करायचे आहेत इंग्लिशमधल्या टेन्स बरोबर, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग सोपं जाईल. आता कुठले कुठले टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये? तर वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स, त्यानंतर भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. सो I think you all are aware about these tenses in English: present tense, past tense, future tense. त्यालाच मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असं म्हणतात. भविष्य म्हणजे फ्युचर, भूत म्हणजे द थिंग्स that had done in the past. Okay, and वर्तमान means present. So you need to remember the words for present, that is वर्तमान, past भूत and future bhavishya. Okay, now we will try to understand the definition of the word kaal म्हणजे tense, and in this video we will focus on vartaman kaal, that is present tense. आता तुमच्या माहितीसाठी मी दोन्ही डेफिनेशन्स दिलेले आहेत, म्हणजे काळ आणि टेन्स. ओके, आता काळ म्हणजे काय? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते याचा बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. आता क्रियापदाचं रूप म्हणजे फॉर्म ऑफ ए वर्ब, अ फॉर्म ऑफ वर्ब. ओके, फॉर्म म्हणजे रूप, अ फॉर्म ऑफ वर्ब. कधी क्रिया घडते मीन्स वेन ॲक्शन इज हॅपन और गोइंग टू हॅपन और ऑलरेडी हॅपन्ड. ओके, दॅट मीन्स इट शोज द फॉर्म ऑफ वर्ब दॅट शोज द टाइम, whether it is occurred in the past or it's going on in the present or will be finished in the future. Okay, so all these tenses are indicating us the time of action, म्हणजे a form of verb that shows the time of that action. हे मी तुम्हाला सिंपल डेफिनेशन सांगितली आहे. A form of verb that shows the time of that action means if something happens in the past, present or future, त्याला काय म्हणतात? टेन्स. म्हणजे थोडक्यात ती क्रिया कधी घडली आहे, whether it is that happened, something happened that is in the past or in the present, or it will finish or it will occur in the future. So all these things, all this information is given or understand by the tense. ओके, और काळ. समजलं तुम्हाला? म्हणजे काळ आणि टेन्स म्हणजे काय? तर आपल्याला टाईम समजतो, वेळ समजते की ती क्रिया कधी झाली. आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्सवर फोकस करणार आहोत. आता वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता म्हणजे वर्तमानात घडते आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमान काळ असतो. म्हणजे काय? द फॉर्म ऑफ वर्ब, फ्रॉम द फॉर्म ऑफ वर्ब वेन यू आर अंडरस्टँडिंग दॅट द ॲक्शन इज टेकिंग प्लेस नाव और प्रेझेंट टाइम. ओके, मीन्स दॅट ॲक्शन इज गोइंग ऑन, इट्स नॉट फिनिश्ड or it will not happen, it's going on now. That means action is taking place in the present situation. That time that verb is called as, that verb is in वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया आत्ता घडत आहे, संपलेली नाही आहे, काल झालेली नाही आहे, उद्यासुद्धा होणार नाही आहे, आत्ता घडते आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला म्हणतात वर्तमान काळ. सो प्रेझेंट, द ॲक्शन विच इज शोईंग द टाईम इज प्रेझेंट, दॅट टाईम इट इज कॉल्ड एज वर्तमान काळ और प्रेझेंट टेन्स. आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. एक्झाम्पल, शेखर अभ्यास करतो,
मीन्स शेखर स्टडीज. नेहा सफरचंद खाते. नेहा ईट्स ॲपल. रश्मी गाणे गाते. रश्मी सिंग सॉन्ग. मंदार क्रिकेट खेळतो. मंदार प्लेज क्रिकेट. सुहास टी व्ही पाहत आहे. सुहास इज वॉचिंग टी व्ही. पाऊस जोराने पडत आहे. इट्स रेनिंग हेविली. आता यामध्ये सगळ्या ज्या क्रिया आहेत, ऑल दीज ॲक्शन्स आर टेकिंग प्लेस इन द प्रेझेंट टाईम. म्हणजे शेखर अभ्यास करतो. शेखर स्टडीज म्हणजे त्याची क्रिया चालू आहे. द ॲक्शन इज गोइंग ऑन. नेहा सफरचंद खाते. सो नेहा इट्स ॲपल. ओके, म्हणजे तिला सफरचंद ती आत्ता तिचं खाणं चालू आहे असं म्हणू शकता, किंवा ती खाते डेली, हर रुटीन. ओके, सो दिस इज द routine of Neha that she eats सफरचंद means apple. रश्मी गाणे गाते. रश्मी सिंग्स सॉन्ग्स. म्हणजे ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, ऑल दीज ॲक्शन्स आर ऑकरिंग इन द प्रेझेंट टाईम. आता याच्यामध्ये आणि या दोन वाक्यामध्ये फरक आहे. इथे आपण काय म्हणतोय, नेहा सफरचंद खाते म्हणजे नेहा इट्स ॲपल. आणि इथे काय म्हणतोय, सुहास टी व्ही पाहत आहे म्हणजे सुहास इज वॉचिंग टी व्ही. आता इथे गंमत कशी आहे, तर इथे इज आलाय बघा. इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाक्य दोन्ही ट्रान्सलेट केली तर ह्या वाक्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये फरक आहे. द रिझन इज दॅट दिस इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड दिस इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दॅट यू आर नोईंग. मग मराठीमध्ये सुद्धा जेव्हा इन मराठी ऑल्सो वेन यू यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड present continuous tense, the sentences are changing. That we will learn in our upcoming videos. But now presently you need to understand what is the present tense. The action that is going on in the present time, that is called as present tense म्हणजेच वर्तमान काळ. तर ह्या वाक्यामधला जो डिफरन्स आहे तो आपण नंतर शिकूया, कारण एकाच वेळी तुम्ही हे सगळं शिकलात तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो just now for the to understand the concept of present tense, you need to understand that the action that is taking place in the present time is called as present tense म्हणजेच वर्तमान काळ. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा पुढचा पार्ट पाहूया. आता हा जो आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत त्याला म्हणतात साधा वर्तमान काळ. ओके, साधा वर्तमान काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता गंमत कशी आहे की इंग्रजी भाषेमध्ये इन इंग्लिश अँड मराठी देर इज अ डिफरन्स. ओके, म्हणजे इंग्लिशमध्ये समजा तुम्ही तो अभ्यास करतो हे कसं म्हणणार, ही स्टडीज. मुलगी असेल तर आपण काय म्हणतो, शी स्टडीज. म्हणजे इथे फक्त तुमचं तो आणि ती हे फक्त म्हणजे जेंडर तुम्ही चेंज करताय. यू आर चेंजिंग द जेंडर बट देर इज नो एनी चेंज इन द वर्ब. ओके, इट रिमेन्स सेम इन इंग्लिश. whether in sentence you are mentioning he or she, this sentence, other part of the sentence doesn't change. Okay, in English. But in Marathi, whether you are talking about a boy or girl, okay, a singular or plural, the verb changes. लक्षात घ्या, इन मराठीमध्ये जेव्हा तुम्ही एखादं वाक्य एखाद्या मुलाबद्दल बोलता किंवा मुलीबद्दल बोलता तेव्हा त्यामध्ये वर्ब चेंज होतं. वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द जेंडर अँड अकॉर्डिंग टू द सिंग्युलर और प्लुरल फॉर्म ऑफ द नाउन और प्रोनाउन. लक्षात येते का? मग आता आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे की तो अभ्यास करतो, पण मुलगी जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा शी स्टडीज असं आपण म्हणतो, तेव्हा मराठीमध्ये तुम्हाला ते वाक्य ती अभ्यास करते असं होतं. लक्षात घ्या, तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते. तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते. म्हणजे जेव्हा आपण तो लिहितो तेव्हा त्याचं वर्ब फॉर्म येतो करतो, पण ती येतो तेव्हा करते. अँड इट चेंजेस अकॉर्डिंग टू दिस ऑब्जेक्ट. ला ऑब्जेक्ट म्हणतात म्हणजे कर्म. मराठीमध्ये कर्म असं म्हणतात त्याला. So according to object, this verb is changing in simple present tense.
सेकंड एक्झाम्पल, तो आंबा खातो. ही इट्स मँगो. शी इट्स मँगो. ती आंबा खाते. अगेन यू विल फाइंड हिअर खातो, खाते. तो पुण्याला राहतो. ही स्टेज इन पुणे. ती पुण्याला राहते. शी स्टेज इन पुणे. तो टी व्ही बघतो. ही वॉचेस टी व्ही. ती टी व्ही बघते. शी वॉचेस टी व्ही. तो शाळेत जातो. ही गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. शी गोज टू स्कूल. इथे लक्षात, म्हणजे इथे जातो आणि जाते. आता इथे हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण पाहिलंय की जे वर्ब आहे ते आपण त्या नाऊन प्रमाणे चेंज करतोय. प्रोनाऊन, इथे आता प्रोनाऊन आहे. सो प्रोनाऊन म्हणजे सर्वनामाप्रमाणे आपण चेंज करतो. तर अशी सगळी वर्ब्स तुम्हाला इथे चेंज झालेली दिसतील. सो यू नीड टू अंडरस्टँड वेदर इट इज अ सिंग्युलर अँड इट इज, यू नीड टू कन्सिडर द जेंडर ऑल्सो अँड वेदर इट इज अ सिंग्युलर ऑर प्लुरल. आता ही जी वाक्य लिहिलेली आहे ती सिंग्युलरसाठी आहे. नाऊ यू नीड टू अंडरस्टँड अबाउट प्लुरल फॉर्म. आता अनेक वचन म्हणजेच प्लुरल. आपण सिंग्युलर जे बघत होतो ते एक वचन आहे, म्हणजे बॉय असेल आणि सिंग्युलर असेल, किंवा गर्ल असेल आणि सिंग्युलर असेल. आता इथे काय, अनेक वचन म्हणजे प्लुरल आहे. इथे वरचीच वाक्य आपण पुन्हा बघतोय. वी हॅव टेकन द सेम एक्झाम्पल्स. तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते, हे आपण सिंग्युलरमध्ये बघितलं. आता इथे सपोज there are more than 2 boys or 3, there are 3 boys, then we will say it as a they, म्हणजे they. किंवा more than 2 girls are there or 2 girls are there, we are calling them as त्या, means they. in English we called it as a they, म्हणजे हे प्रोनाउन आहे. ते त्या. मग ते कसं चेंज होणार, ते अभ्यास करतात किंवा त्या अभ्यास करतात. ते आंबे खातात किंवा त्या आंबे खातात. म्हणजे त्या दोन मुली आहेत. दोज टू गर्ल्स ईट मँगो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सिंग्युलरवरून प्लुरलवर येता तेव्हा अगेन द वर्ब इज चेंजिंग. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस, देन ओनली यू विल अंडरस्टँड द मराठी ग्रामर. दॅट सिम्पली चेंजिंग द प्रोनाउन, you will not correct the sentence, you need to correct the verb also. ते किंवा त्या पुण्याला राहता. ते किंवा त्या, म्हणजे तुम्ही ते म्हटलं, ते टी व्ही पाहतात किंवा बघतात. त्या टी व्ही पाहतात किंवा त्या टी व्ही बघतात. म्हणजे इथे सगळा फॉर्म हा सिमिलर झाला आहे. आयदर इट इज फॉर प्लुरल, ते और त्या. इथे का लक्षात. आता ते आणि त्या म्हणजे इंग्लिशमध्ये दे. आता आम्ही म्हणजे वी. जर तुम्ही आम्ही म्हणजे समजा तुमच्यासोबत अजून 4 मुलं असतील, इफ देर आर 4 मोर किड्स विथ यू अँड यू आर स्टडी, देन वी कॉल्ड इट ॲज अ आम्ही, म्हणजे वी स्टडी. ओके. आता आम्ही अभ्यास करतो, म्हणजे इथे पुन्हा वर्ब चेंज झालं. इथे करतात आहे पण इथे करतो आहे. म्हणजे इफ यू आर युझिंग दे or we, again the verb is changing. So आम्ही अभ्यास करतो. आम्ही आंबे खातो. We eat mango. आम्ही पुण्याला राहतो. We stay in Pune. आम्ही टी व्ही पाहतो. We watch TV. आम्ही शाळेत जातो. तर इथे पण वर्ब चेंज होत आहे. आम्ही वापरल्यावर वर्ब चेंज होत आहे. सो ॲज पर द प्रोनाउन और नाउन द वर्ब इज चेंजिंग इन ऑल दीज sentences. So you need to understand the relation between pronoun and the verb, how verb changes, and you have to find out for the present tense that whether the action is taking place now or it has been finished or it will take place in the future. तर असं हे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचं तुम्हाला वर्तमान काळाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. आणि इथे तुम्हाला वाक्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यू नीड टू अंडरस्टँड द सेंटेन्सेस, हाऊ वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द नाउन अँड प्रोनाउन. इफ यू अंडरस्टँड दिस,
देन यू विल अंडरस्टँड वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. कारण ह्याच्या पुढे जे कंटिन्युअस टेन्स येणार आहेत किंवा परफेक्ट टेन्स येणार आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ मीन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ हे जर तुम्हाला समजलं नाही देन यू विल नॉट अंडरस्टँड द अदर टेन्सेस. देर आर टोटल 12 टेन्सेस. दिस इज द वन सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ इट चेंजेस. आणि तुम्हाला हे समजलं ही जर वाक्य कशी चेंज करायची ही समजली तर तुम्हाला बाकीचे फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्स पण समजणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ह्याचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.